नमस्कार बाळांनो, या व्हिडिओमध्ये आपण आता 2.5 ते 3 महिने राहिले पुढचा अकॅडमिक इयर सुरू व्हायला, म्हणजे तुमचा करिअरचं व्हेकल सुरू व्हायला. 12वी ची परीक्षा संपल्यानंतर पहिला डाऊट येतो की आता उरलेले दिवस करायचं काय. कुणी विचार केला चाललाय किंवा कोण विचार करतोय की ज्या विद्यार्थ्यांना आयुष्यात काहीतरी करायचंय अशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न आहे. ज्यांना काय करायचं नाही, ज्यांनी टाइमपासच काय करायचा ठरवलाय त्यांचं सोडून द्या, त्यांचा काय विचार न केलेला बरा. आता माझा एक मेन पॉइंट येतो की बाबा ठरवायचं कसं आहे की पुढे काय करायचं. हा प्रश्न ना बऱ्याच जणांना पडला. मग ह्या प्रश्नाचं उत्तर कधी कधी शोधण्यासाठी 1-2 महिने ठीक आहेत, काही काही वेळा आयुष्य संपतंय पण काय करायचंय ना हेच कळत नाही. आता बऱ्याच जणांना तुम्ही बघा, सकाळी जॉबवर जात असतील किंवा दुसरं काही करतात तिकडे जात असतील तर त्यांना खूप उत्साही पाहिले काय बघा. नाही, त्यांना उत्साह कधी असतोय, समजा त्यांना रविवारी सुट्टी असेल तर शनिवारी संपते वेळी की बाबा उद्या निवांत उठायचं आहे, उद्या सुट्टी आहे. कामावर जाते वेळी सहसा उत्साह येत नाही. मी म्हणतो 90 to 95% लोकांना आयुष्यात जे करतात ते आवडत नाहीये. मग आपलं पण त्याच 90-95% येऊ नये किंवा यायला नको असं वाटतंय. पण ते करण्यासाठी काय बऱ्याच गोष्टींचा विचार करायला लागतो, बऱ्याच गोष्टींवरती थोडंफार काम करावं लागतं आणि मग ठरतं की बाबा मला हे करायचं की नाही. त्यामध्ये पण सक्सेस मिळेल नाही मिळेल माहित नाही, पण प्रयत्नच केला नाही तर सक्सेस मिळणारच नाहीये. मग काही पॉइंट्स आपण सर्च करू की बाबा हे 12वी नंतर करण्याचा एक फायदा सांगतोय. आता फायदा तर काय, 2.5 ते 3 महिने आयुष्यात पहिल्यांदा मिळणार आहेत तुम्हाला असे मोकळे. तुम्ही म्हणा आता मोकळं कुठं आहे, ऍडमिशन प्रोसेस आहे, कॉलेजला ऍडमिशन आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण तिथं असं नाही ना मला बसून दिवसांदिवस अभ्यास करायचा आहे किंवा काहीतरी करायचं आहे. ती एक प्रोसेस आहे ऍडमिशनची, तुमच्या रिझल्ट वरती वगैरे त्याच्यावर डिपेंड आहे. जे आर्ट्स कॉमर्स मधून चालल्यात त्यांच्याकडे तर रिझल्ट ऑलरेडी आहेत, त्यांचं जुलैच्या आसपास चालू होते. जे इंजिनिअरिंग फार्माला चाललेत त्यांचं ऑगस्टला सुरू होतील कॉलेजेस. काहींची लेट ऍडमिशन होतात ती सप्टेंबरला सुरू होतात. मग हे टेक्निकली काय आहे माहितीये का, मी हे म्हणतोय पहिल्यांदा वेळ का मिळतोय. 10वी नंतर पण इतकाच वेळ मिळालेला, पण 10वी नंतर इतकी मुलं मॅच्युअर नसतात की बाबा आयुष्याचा निर्णय काय घ्यावा, किंवा बऱ्याच जणांनी कोचिंग लावलं होतं त्यांचं काय 10-15 दिवसानंतरच कोचिंग सुरू झालं होतं. आता बऱ्यापैकी मोठे झालाय, गोष्टी समजतात. आणखीन असा वेळ पुढे आयुष्यात मिळणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणता हे कसं काय. आता समजा तुम्ही इंजिनिअरिंग फार्मसी मेडिकल जे काय करताय, जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं केलं, कॉलेज संपल्या संपल्या तुम्हाला 15-20 दिवसात जॉईनिंग आहे, ती कंपनी बोलवणार आहे चला जॉब घ्यायला. काही मुलांचे जॉब लागत नाहीत किंवा ज्यांना करायचेच नसतात ते घरी बसतात. ज्यांना करायचेच नाहीत त्यांनी दुसरं काय तर डिफाईन केलं असेल, मग ती लगेच कॉलेज संपल्यानंतर त्या गोष्टीच्या मागे लागतात. पण ज्यांना जॉब लागत नाही त्यांच्याकडे परत वेळ मिळालेला असतो. पण माझं असं मत आहे की कुणाची अशी कंडिशन येऊ नये की 12वी ग्रॅज्युएशन नंतर जॉब लागू नये. मला असं वाटतं किंवा बाबा प्रत्येकालाच वाटतं की ते मिळावं, आणि तसं होऊ पण नाही की कॉलेज संपलाय आणि घरात बसलाय. आता त्याची रिझन्स असतात की कॉलेजच्या 4 वर्षांमध्ये तुम्ही काय केलं. कॉलेजच्या 4 वर्ष पण टाइमपास मध्ये घालवली तर ती कंडिशन येते. आता भारतामध्ये 90 ते 92% लोकांना ही कंडिशन आले का, त्यांना एक पुरेसा पगार नाही आहे किंवा नोकऱ्याच नाही आहेत. मग ह्या गोष्टींचा विचार आपण ते कॉलेज सुरू झाल्यानंतर तुम्हाला करता येतात. पण मेन गोष्टी आहेत ह्या 3 महिन्याच्या. आता पहिला पॉइंट, 3 महिन्यामध्ये ना आपल्याकडे वेळ आहे म्हटल्यानंतर कशावर फोकस करायला पाहिजे की 12वी नंतर काय करायचं. आता 12वी नंतर काय करायचंय ना, हे आता प्रत्येक जण म्हणतोय. काही म्हणतील, एक्झाम्पल मी देतो, मेजॉरिटी कुठं जातात, इंजिनिअरिंग कडे जातात असं म्हणाल नाही आहे. भारतात सगळ्यात जास्त ऍडमिशन बीएससी वर होतात सायन्सच्या विद्यार्थ्यांचे. का, बीएससी वरच होणार आहेत ऍडमिशन. इंजिनिअरिंग फार्मसी मेडिकलला जास्त मुलं जात नाहीत. तुम्ही सगळा डेटा जरी काढला, भारतात किती इंजिनिअरिंगच्या सीट आहेत, 15-1 लाख सीट असतील. मेडिकलच्या एमबीबीएसच्या म्हणला सगळं झाडून पुसून प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट कॉलेजेस, गव्हर्नमेंट कॉलेजेस लाखभर आहेत. मग उरलेली जनता कुठं आहे, म्हणजे सगळीच बीएससी कडे जाणार आहेत. मॅक्सिमम जी सायन्सचे विद्यार्थी आहेत बीएससी ला ऍडमिशन असतात. पण तरी पण मेजॉरिटी इंजिनिअरिंग लोकांना ऐकून माहिती आहे म्हणून इंजिनिअरिंग बद्दल बोलतोय की इंजिनिअरिंग करणार आहे. ठीक आहे, जर इंजिनिअरिंग करणार आहे ना तर इंजिनिअरिंग मी कशात करावं, हा पहिला पॉइंट. आता येऊन लोक म्हणतात इंजिनिअरिंग करू नको, काय स्कोप राहिला नाही, तो बघ गल्लीत इंजिनियर झालाय घरात बसलाय. आता ह्या लोकांचा ना विचार सोडा, ह्याच्यावर मी इंजिनिअरिंग करावी की नाही करावं ना एक स्पेशल व्हिडिओ बनवतोय, तो मी तुम्हाला देऊन टाकेन. कारण का मापाडी तर असतातच. आता मी इंजिनिअरिंग आहे म्हणून मी असं म्हणतोय का नाही आहे, कारण ज्या लोकांना ना काहीच माहित नाही आहे
ते पण सांगत असतात. उदाहरणार्थ विराट कोहलीनं कसं क्रिकेट खेळावं ही सांगणारी जनता ढीगभर आहे. विराट कोहलीनं ढीगभर तुम्हाला रेकॉर्ड करून ठेवलेत. एक्झाम्पल सचिन तेंडुलकर काही वर्षांपूर्वी 15-20 वर्षापूर्वी जे क्रिकेट पाहत होते ते सचिन तेंडुलकर बाबा जगातला बेस्ट बॅट्समन आहे, किंवा त्यांच्यावरती जे रेकॉर्ड आहेत ना ते तुटणार आहे. त्यांना लोक सांगायचे की ह्यानं असं खेळायला पाहिजे होतं. मग ती सांगणारी लोक जशी आता आपल्याला बाहेर सांगाल ना इंजिनिअरिंग वगैरे, त्यांना काही त्यातलं माहित नसतं. ते सोडून द्या, वेगळं. इंजिनिअरिंग मध्ये ब्रांचेस कुठल्या आहेत, कोणत्या कोणत्या ब्रांचेस मध्ये ऍडमिशन घ्यायला पाहिजे, किंवा घेतल्यानंतर काय होणार. सगळी जनता आज कम्प्युटरला गेली मागच्या 2-3 वर्षात, आणि मग कम्प्युटरची आज कंडिशन जाऊन बघून या. जॉब नाही आहे तसं नाही, प्रत्येक ब्रँचला जॉब आहेत, पण तुम्ही कुठल्या पद्धतीनं करताय. हा, पगार काहींचा कमी जास्त आहे, काहींमध्ये काम कमी असतं, काहींमध्ये जास्त असतं. जिथं त्रास जास्ती, अपडेट चांगले आहेत, जिथं चांगल्या स्किल्स तिथं पगार चांगला. आता काम कुठलं कमी जास्त नसतं, वाईट नसतं, पण कसं असतं तिथं किती स्किल्स किती लॉजिक लागतं त्याच्यानुसार पगार मिळतात. आता समजा मला हे लोटायचं आहे खालचा क्लासरूम, तर मी तर खूप टेक्नॉलॉजी किंवा खूप मोठं ऍडव्हान्स नॉलेज लागणार आहे का, नाही लागणार, तर मला तिथं कमी पैसे दिले जातील. काहीतरी एक नवीन गोष्ट शोधायची आणि तुम्हाला त्याच्यावर काम करायचं, तिथं ऑब्व्हियसली जास्ती पैसे देतील तुम्हाला. त्यामुळं तुम्हाला ब्रँचेस शोधाव्या लागतील. आता तुम्ही म्हणा ब्रँचेस काय, 54+ ब्रँचेस झाल्यात, इतक्या इंजिनिअरिंग मध्ये ब्रँचेस आहेत. फेमस ब्रँचेस 8 ते 10 आहेत. मग त्यातनं तुम्हाला शोधायचे. आता तुम्ही म्हणाल माहिती तर आहेत, काय करायचं, कुठं बघायचं, युट्यूबचे व्हिडिओ बघायचे, कुठनं बघायचं, काय, हे सगळं वेगळ्या सेपरेट वे. प्रत्येक पॉइंटवर एक एक व्हिडिओ इथं सांगणार आहे. ओके, पण तुम्ही ऍटलिस्ट ब्रँचेस तरी शोधा, त्याच्यामध्ये काय असतं, काय करावं लागेल, कुठं जॉब मिळणार आहेत, मी अभ्यास कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे. फक्त कॉलेजमध्ये अभ्यास करून मार्क्स पाडून मला ते जॉब मिळतील का, समजा तसा कॅम्पस प्लेसमेंट झाला, अभ्यास वगैरे करून पुढे त्या कंपन्यांमध्ये टिकायला काय करायला पाहिजे. तुम्ही हे सगळं कुठनं शोधायचं, काय नाही, हे लगेच मिळत नाही. एक पुस्तक द्या त्यात, असं नाहीये ना, हे अख्खं आयुष्य आहे पुढे बघा. मग हे काय लगेच 1-2 दिवसात आपल्याला व्हिडिओ 4 बघितल्याने समजणार आहे असं नाही. तुम्हाला सगळा डेटा शोधा. आमच्या काळात तर ते काही नव्हतंच ना, आम्ही पुस्तकं बघितली, लोकांना भेटलो, ते चला. आता तुमच्याकडे युट्यूब आहे, चला युट्यूबवर किती खरं सांगतात किती खोटं सांगतात ह्याच्यावर आणि एक डाऊटफुल असतं. ठीक आहे, तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट आहे बघून घ्या. मग तुम्ही लोक शोधायची आणि त्या फील्डमध्ये रिसर्च केला, म्हणजे थोडक्यात काय, तिथल्या लोकांना जाऊन विचारा. आता कसं असतं, 10 चांगली लोक भेटली ना, ती 10 मधली तुम्हाला 2 ते 3, काही काही वेळा ना एखादाच बसवतो, वेळ देतो आणि तुम्हाला त्याच्याबद्दल चांगली माहिती सांगेल. सगळेच भेटणारे सांगतील असं नाहीये, सगळेच सांगणारे खरं सांगतील असं पण नाहीये. कारण का, आज समजा एक मेकॅनिकल इंजिनियर तो कट्ट्यावर बसतोय, त्याचं काहीच काय 4 वर्ष टाइमपास केला आणि अशा कॉलेजमध्ये होता जिथं प्लेसमेंट नव्हतं, त्यानं पूर्ण केलं, त्याला प्लेसमेंट झालं नाही, आज नोकरी पण लागना, किंवा एखाद्याला लागल्या तर 10-15 हजार रुपयाची लागल्या, तर तो आयुष्यभर मेकॅनिकलला शिव्याच घालणार. कम्प्युटर इंजिनिअरिंग केलाय आणि त्याला कोडिंग वगैरे काहीच येत नाहीये, किंवा त्याला बाबा साधी डेव्हलपमेंट कर म्हणले, एखादी वेबसाईट नाही जमत आहे, तर त्याला कोण जॉब देईल आणि का देईल, हा पण विचार करा. दिल्यानंतर खूप चांगल्या पगाराचा देईल का, हा पण विचार करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठल्या लोकांना भेटताय त्याच्यावर तुम्हाला नॉलेज भेटणार आहे. सो बेस्ट ऑप्शन असतो की ज्यांनी आयुष्यात काय तर तीर मारलाय त्यांना भेटायचं. ती लोक सगळी तुम्हाला भेटणार नाहीत, वेळ देणार नाहीत. काहींनी सकाळी पहाटे बोलवले, काहींनी रात्री वेळाने बोलवलं, जावा उभा राहा. काही लोक तुम्हाला टेस्ट करतात, काय ह्याला खरोखर गरज आहे काय बघण्यासाठी 2-3 वेळा बोलवतात, बसवतात, तासभरात जा म्हणतात, वेळ नाही आज पुढे बघू, मग तुम्ही शिव्या घालत रस्त्यावरनं जाताय. त्याला गरज तुमची आहे, त्याची नाही आहे. त्यामुळे तो जेवढ्या वेळा बोलेल, टेस्ट करेल, तिथं बसा. मी म्हणतो 10 वेळा जाऊन बसला तासभर, एका दुसरा भेटला तर ठीक आहे ना, नॉलेज फ्री मिळालंय. असं तसं आपल्याकडे वेळ कुठं आहे, ढीग बर वेळ कुठं आहे, म्हणजे वेळ ढीग आहे. त्यामुळे त्या गोष्टी चेक करा. 12वी नंतर करायचं का हे तुम्हाला शोधावं लागेल. आई वडील काका मामा मित्र मैत्रीण हे कोण सांगतात ना, हे त्यांच्या नॉलेजनं सांगतात, किंवा बाबा त्यांनी कुणाकडे ऐकले ते सांगतात. ते तुम्हाला आवडेल की नाही माहित नाही. तुम्हाला काय आवडतंय हे तुम्हीच सांगू शकताय. त्यामुळे विचार करा ह्या गोष्टी. आता सगळंच क्लिअर होणार नाहीये, पण ऑप्शन येऊ देत समोर आपल्या. मी हे 4 शोधलेत, ह्या 4 मधनं आता मी काय करू, ऑटोमॅटिक झालं. आता मी काय करू असा प्रश्न विचारला ना, जनता आपले 1000 प्रश्न तुमच्या समोर परत टाकणार, कन्फ्युजन वाढवणार. सो बेस्ट आहे शोधायचं. हा, मी हे करू शकतो का, ते करू शकतो का. आता कसं आहे, काही मुलं खूप कंटिन्युअस काय असतात, शांत राहतात, त्यांना लोकांशी इंटरॅक्ट करायला आवडत नाही, लोकांशी बोलायला आवडत नाही, त्यांच्यात लगेच जाऊन मिसळायला आवडत नाही, तर त्यांनी त्या पद्धतीचे कोर्सेस करावे. समजा तशा मुलग्याने जर सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलं तर ऑब्व्हियसली मेलाच की. सिव्हिल मध्ये जर बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला फक्त बोलत लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवत राहावं लागतं.
तुम्हाला एकटे एकटे राहायची सवय आणि फक्त तुमच्या जगात जगायचं आहे आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने करताय तर तुम्ही त्या पद्धतीने करायला पाहिजे. काही लोकांना फक्त मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर फिरायला आवडतं, लोकांच्यात मिसळायला, नवीन नवीन ओळखी करायला आवडतं, तर त्या पद्धतीचे करिअर निवडायला पाहिजे. आता तुम्ही कसं आहे बऱ्यापैकी तुम्हाला थोडंफार माहित आहे, 100% क्लिअर होणार नाही, काही गोष्टी शोधता येतील, करता येईल. हे झालं करिअर बद्दल. सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे ना माझ्याकडे एक, की स्किल्स आणि नॉलेज वाढवलं पाहिजे. कारण हे 3 महिने असे आहेत की फ्री आहेत, निवांत आहेत. आज सगळं मटेरियल अवेलेबल आहे, वाढवा. कुठलं पण नॉलेज आणि स्किल घ्या. थंबनेल बनवायचं आहे ते पण घ्या. आता थंबनेलला मला थंबनेल बनवायचे सर काय सांगा. मला बऱ्याच स्टुडंटचे मेसेज, बऱ्याच लोकांचे येतात. शिका, व्हिडिओ एडिटिंग शिका, कारण ह्या गोष्टी वाढतायत. पुस्तकं वाचा. तुम्हाला वाचायची आवड नाहीये नसेल किंवा तुम्हाला पुस्तकच आवडत नाहीत, एक सिंपल पुस्तक आवडा, कुठलं पण पुस्तक वाचा. असं काही नाही आहे तुम्हाला बाबा रोमॅन्टिक आवडते वाचा, कादंबरी आवडते वाचा. तुम्ही म्हणा मला काहीच आवडत नाही, मग एक सिंपल पुस्तक सांगतो, हू मूड माय चीज, हे एक वाचा. आता काय माझं चीज कोणी हलवलं मराठीत, एक्झॅक्ट माझं आय थिंक हेच नाव आहे, चीज कोणी हलवलं. इंग्लिश मध्ये आहे, कुठल्या भाषेत पाहिजे ते घ्या. छोटंसं पुस्तक एका तासात होईल. ऑटोमॅटिक आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. महाराजांवरती पुस्तक वाचा, श्रीमान योगी वगैरे. रिच डॅड पुअर डॅड वाचा. कुठलाही सब्जेक्ट घ्या, तुम्हाला तुमच्या जाती धर्माबद्दलचे पुस्तकं आवडतात, देवांवरचे आवडतात, कुठलंही आवडतं, वाचायला चालू करा. पुस्तकासारखा बेस्ट गाईड तुम्हाला जगात मिळणार नाही. हळूहळू वाचा. 3 महिन्यात एक पुस्तक वाचा म्हणतोय मी. का? पेशन्स वाढतात, बसून वाचण्याचे पेशन्स वाढतात, बसून वाचण्याच्या पद्धती बदलतात आणि मग विचार करायची पॉवर वाढते. मी आयुष्यात ह्याच वयात बदललेलो. कारण माझे 12वी पर्यंतचं आयुष्य आणि 12वी नंतरचं जमीन आसमानचा फरक आहे. जे काय अचिव्हमेंट केल्यात मी आयुष्यात सगळ्या 12वी नंतर केलं. का? नंतर वाटलं बाबा ह्या 3 महिन्यात काहीतरी करावं, गोष्टी व्हाव्या. मग ह्या गोष्टी कुठल्याही स्किल्स घ्या. फालतूच्या स्किल्स घेऊ नका. म्हणजे टीम कशी बनवा, हे 11 ते 11. आयुष्यात त्याच्यासारखं बकवास कोण नाही आहे. आणि ते हिरोज बिरोज आहेत ना, ते पेटू द्यात, त्यांच्यावरनं काय इन्स्पायर. गुटखा विकायला लागल्यात आणि तुम्ही त्यांचे पिक्चर निवांत जाऊन बघायला लागलाय. अबे ते गुटखा विकतात, स्वतः त्यातनं पैसे घेतात आणि आमची जनता जुबान केसरी म्हणत्या. अबे असल्यांचे काही नाही आहेत, हे पेटू देत सगळे ते. 1-2 मूवीज चांगले असतील वाटतात तर ते पहा. इथं स्किल्स आल्या पाहिजेत. नॉलेज बुक्स घ्या, काही वाजतात तिथून या. प्लस आणखीन असतात ना, की बाबा अपकमिंग ट्रेंड्स काय येतील जगात, म्हणजे जगात पुढं काय बदलेल हे थोडंसं लवकर प्रिडिक्ट करायला शिकायला पाहिजे. एक्झाम्पल, एक म्हण आहे की ढगांच्या आडचा सूर्य बघायला शिका. ज्याला समजलं की तो पळतोय. म्हणजे आता तुम्हाला सिंपल सांगतो, आज हे ऑनलाईन चाललंय, ऑनलाईन मध्ये टीचिंग ऑनलाईन आहे, करोडो रुपये कमवत आहेत. जे कोचिंग ऑफलाईन 50-100 मुलांना शिकवत होते त्यांचा आजचा इन्कम 4-5 करोड इझिली आहे वर्षाला. हे का? ज्यांनी युट्यूब चालू केलं कधी कोविड मध्ये आणि आज ते लेवलला टीचिंग मध्ये काही करू शकते, असं काही नाही आहे. ते इन्कम सोर्सेस आहेत. ते तुम्हाला फसवतात का वगैरे हे वेगळं नंतरच्या गोष्टी आहेत. काही लोक फसवतात, काही चुकीच्या गोष्टी विकतात, सांगतात, असतंच वेगळं होतंय वेगळं, पण तो नंतरच्या. ह्या स्किल्स वाढवा. मग तुम्हाला जे आवडते त्याच्यामध्ये वेळ द्या. काय मुलं म्हणतात सर मला शेती करायला आवडतं, आमची शेती आहे. मी म्हणतो जा 3 महिन्यात ना शेतामध्ये जा, तुला कसं वाटतंय बघ, तू नवीन डेव्हलपमेंट करू शकतोस का. काही मुलं होती की एक दरवर्षी मी हे सांगतोय की मला सर ते जनावर पाळायचे आहेत, मला काय अभ्यास वगैरे झेपत नाही. ज्यांना मी म्हटलं घरात आहेत अजून घेऊ नकोस, घरच्यांच्या मागे लागू नकोस, 12वी झाले ती आहेत, ती 2 सांभाळून दाखव 2-3 महिने. एका आठवड्यात ना ती जमिनीवर येतात. का? रोजचं तेच रुटीन. सकाळी लवकर उठायचं आहे, शेतांमध्ये जायचं आहे, गवत आणायचं आहे, द्यायचं आहे, परत दूध वगैरे ह्या प्रोसेस आहेत. आठवड्यामध्ये त्यांना जर वैताग येतोय तर त्या हिशोबावर करू शकतात का? ज्यांना आवडेल, इंटरेस्ट होईल, मग तुम्ही त्यात करा बिंदास. त्यामुळे हे 3 महिने मी म्हणतो ह्याच्यावर काम करा. नाहीतर काय, 3 महिने टाइमपास झाला ना, आयुष्यात परत टाइमपास वाढणार. कारण हे 3 महिने 3 वर्षासारखे आहेत. कारण सगळा वेळ मोकळा आहे. घरचे पण काही प्रेशर देत नाही. कॉलेज करत नवीन गोष्टी शोधणं अवघड आहे. जे कॉलेजला जातात त्या विद्यार्थ्यांना विचारा, तुला वेळ मिळतो का बाबा नवीन कराय काय? नाही मिळणार आहे. आणि कधीच मिळणार नाहीत ना पुढं. ग्रॅज्युएशन नंतर समजा जॉब नाही मिळाले, होऊ नये तसं, पण तसं झालं तरी पण तुम्हाला वेळ नाहीये का? तिथं प्रेशर आहे, काही करून मला नोकरी पाहिजे, काही करून मला काहीतरी करायला पाहिजे, हे टेन्शन येतं तिथं. मग त्याच्यामध्ये तुम्ही जास्ती विचार करण्याची क्षमता नाही राहत की बाबा टेन्शन मध्ये कसं काम परफेक्ट होतंय. नाही ना, आता मोकळे आहात.
त्यामुळे हा वेळ इथं लावा. ह्या 2 गोष्टी आहेत ना, पहिला क्लिअर करून घ्या की करायचं काय आहे आणि मी काय काय नवीन गोष्टी शिकू शकतो. ठीक आहे. आणि मग पुढे प्रत्येक पॉईंट आहे ना यातला आपण एक एक व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. चला, थँक्यू.